नमस्कार, मी डॉक्टर रणजित थोरात. नमस्कार, मी डॉक्टर रणजित थोरात, थोरात मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक दौंड. आज आपण पाहणार आहोत की परफेक्ट हेल्थ रुटीन कसं असावं. म्हणजे आपण निरोगी राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी आपलं रुटीन कसं असलं पाहिजे याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. की मी हेल्दी असण्यासाठी मी काय केलं पाहिजे, डेली रुटीन मध्ये माझं रुटीन कसं असलं पाहिजे. हेल्दी पीपल मध्ये डाएट आणि हेल्थ मेंटेन होण्यासाठी एक्सरसाइजची गरज असते. तर डिसीज लोकांमध्ये, ज्यांच्यामध्ये आजार आहेत, त्यांच्यामध्ये साधारणपणे डायबिटीज असेल, बीपी असेल, थायरॉइड असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे. ज्यांना स्ट्रेस आहे त्यांनी काय केलं पाहिजे. तर हेल्थ रुटीन ह्या लोकांचं कसं असलं पाहिजे. तर हेल्दी लोकांचं कसं असलं पाहिजे, ज्यांच्यामध्ये डिसीज आहे त्यांचं रुटीन कसं असलं पाहिजे. स्ट्रेस, ज्यांना स्ट्रेस भयंकर आहे त्यांचं रुटीन कसं असलं पाहिजे. पण त्याच्या आधी आपण सर्वात पहिलं बघूया की आपलं जनरल रुटीन कसं असलं पाहिजे. आपण जनरली काय केलं पाहिजे. एक तर हे सर्वांसाठी आहे, त्यानंतर आजारानुसार आपलं रुटीन थोडं थोडं चेंज होईल. एक म्हणजे लवकर झोपलं पाहिजे. लवकर म्हणजे किती वाजता झोपलं पाहिजे. साधारणपणे 12च्या आत झोपलं पाहिजे. 12च्या पुढे जर आपण झोपत असेल, लेट झोपल्यामुळे आपलं लिव्हर फंक्शन मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब होतं. म्हणजे पोटाचे अनेक प्रॉब्लेम सुरू होतात. लिव्हर फंक्शन डिस्टर्ब होतं, ऍसिडिटी होते, डायजेशनचे प्रॉब्लेम सुरू होतात, मग कॉन्स्टिपेशन होतं, पोट साफ होत नाही. आणि मग एकदा पोटाचे प्रॉब्लेम सुरू झाले, लिव्हर फंक्शन डिस्टर्ब झालं की बाकीच्या ऑर्गनवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. कारण तुमचं न्यूट्रिशन डिस्टर्ब होतं, म्हणजे पोषण होत नाही शरीराला. त्याच्यामुळे लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की काही लोक 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता वगैरे उठतात. तर त्या लेट उठण्यामुळे सुद्धा शरीरामध्ये अनेक आजार वाढतात. लेट झोपून लेट उठण्यामुळे एक तर लिव्हर फंक्शन डिस्टर्ब झालेलं असतं लेट झोपल्यामुळे, आणि लेट उठल्यामुळे आपल्याला हवेतला ऑक्सिजन, जो प्युअर ऑक्सिजन हवेमध्ये, सकाळच्या हवेमध्ये जास्त प्रमाणात असतो, तर तो ऑक्सिजन मिळाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण मॉर्निंग वॉक किंवा फ्रेश हवेमध्ये बाहेर गेलं पाहिजे. थोडंसं घराच्या आजूबाजूला जरी जनरल वॉक केलं तरी सुद्धा चालतं. तर लवकर उठून आपण फ्रेश हवेमध्ये जाऊन आपल्याला तो फ्रेश ऑक्सिजन आपल्याला मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण वॉकिंग केलं पाहिजे. ऍटलीस्ट अर्धा पाऊण तास वॉकिंग केलं पाहिजे, तर आपल्याला फ्रेश ऑक्सिजन मिळेल. म्हणजे एक तर लवकर झोपलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे लवकर उठलं पाहिजे. हे हेल्थसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तिसरा महत्वाची गोष्ट आहे की आपण एक्सरसाइज केला पाहिजे. म्हणजे 30 to 45 मिनिट्स एक्सरसाइज केला पाहिजे. एक्सरसाइज कुठला केला पाहिजे, एक्सरसाइज कुणी कुठला केला पाहिजे, हे सुद्धा फार मॅटर करतं. बऱ्याच वेळा आपण सगळ्यांनीच एकाच प्रकारचा एक्सरसाइज केला पाहिजे, सगळ्यांनीच रनिंग केलं पाहिजे, सगळ्यांनीच वॉकिंग केलं पाहिजे, असं काही नाहीये. प्रत्येकाने प्रत्येकाच्या वयानुसार, प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगळा वेगळा एक्सरसाइज केला पाहिजे. पण कमीत कमी अर्धा ते पाऊण तास, साधारणपणे अर्धा ते पाऊण तास एक्सरसाइज आपण केला पाहिजे. मग जनरल 30 नंतरच्या लोकांनी, 40 नंतरच्या लोकांनी जर वॉकिंग केलं तर ते बेस्ट राहू शकतं. मग वॉकिंग करताना फास्ट वॉक केलं पाहिजे. सुरुवातीला 10 मिनिट्स स्लो वॉक करा, त्यानंतरचे 20 मिनिट्स फास्ट वॉक करा, त्यानंतर पुन्हा 10 मिनिट्स स्लो करा. अशा प्रकारे वॉकिंग सुद्धा आपण करू शकता. त्यानंतर यंगस्टर्स, हे तरुण लोकांनी जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज केला तरी सुद्धा उत्तम राहू शकतं. किंवा जॉगिंग केलं, जॉगिंग सगळेच करू शकतात. नुसतं बऱ्याच वेळा आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर आपण नुसतं वॉकिंग करतो, डेली वॉक करून वजन कमी होत नाही. तर वॉकिंग करताना जॉगिंग केलं पाहिजे. म्हणजे आपण चालतोय आणि चालताना थोडस पळलं पाहिजे. म्हणजे जॉगिंग करा आणि ज्यावेळेस दम लागेल त्यावेळेस पुन्हा चाला. म्हणजे पहिल्यांदा जॉगिंग करा आणि थोडा दम लागला की मग वॉक सुरू करा. वॉक दम पूर्ण झाला की परत जॉगिंग करा. तर अशा प्रकारे फास्ट वॉक करा, नाही तर मग जॉगिंग करा आणि मध्ये वॉक करा. तर अशा प्रकारे वॉकिंग जॉगिंग आपण करू शकता. अगदी घरातल्या घरात जर तुम्हाला एक्सरसाइज करायचा असेल तेही चालू शकतं. घरात एक्सरसाइज करायचं असेल तर युट्यूब वरती तुम्ही व्हिडिओ बघा, लेस्लीज वॉक म्हणून हा जो
पार्ट आहे लेस्लीज वॉक. तर हे व्हिडिओ आहेत YouTube वरती लेस्ली सॅमसन नावाच्या एका लेडीजचे. तर त्यांनी दाखवलेलं आहे की घरामध्ये तुम्ही 15 मिनिट्स वॉक करा. 15 मिनिट्स मध्ये 2.5 किलोमीटरचा वॉक घरामध्ये होऊ शकतं. अर्धा तास वॉक. अशा प्रकारे लेस्लीज वॉकचे व्हिडिओ बघून त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये सुद्धा वॉक करू शकता. मेडिटेशन करू शकता. म्हणजे ऍटलीस्ट थोडासा एक्सरसाइज करा. हेवी फिजिकल एक्सरसाइज करा की ऍटलीस्ट घाम आला पाहिजे. घाम येण्या इतपत थोडासा एक्सरसाइज करा आणि त्यानंतर मेडिटेशन करा. मग मेडिटेशन पण आपल्याकडे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन उपलब्ध आहेत. ते कुठलेही आपल्याला सुटेबल होईल असं मेडिटेशन आपण करू शकता. पण यंगस्टर्सला जर फ्युचरच्या दृष्टीने काही एम्स आणि गोल सेट करायचं असेल तर विशन लखियानी नावाच्या व्यक्तीचं मेडिटेशन जे YouTube वरती आहे. तर विशन लखियानी 6 फेज मेडिटेशन हे सगळ्यात बेस्ट मेडिटेशन आहे असं मी ऑब्झर्व केलेलं आहे. विशन लखियानीचं 6 फेज मेडिटेशन आपण करू शकता. त्याचप्रमाणे डीप ब्रिदिंग हा असा एक्सरसाइज आहे की आज त्याची फार गरज आहे. आपण सतत मास्क लावतो त्याच्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनचं लेवल कमी होत असते. तर काय करायचं आहे की बसल्या जागेवरच डीप ब्रिदिंग करायचं. मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. अशा प्रकारे श्वास घेऊन श्वास सोडणे असा हा डीप ब्रिदिंगचा एक्सरसाइज आहे. हा बसल्या फक्त 5 मिनिट करा. सकाळी 5 मिनिटं करा, दुपारी 5 मिनिटं करा आणि संध्याकाळी 5 मिनिट करा. आणि तुमच्या शरीरातली ऑक्सिजनची लेवल वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे फ्रेश वाटतं. तर हा डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस सुद्धा जर आपण साधारणपणे 5-5 मिनिटाचा 3-4 वेळा दिवसभरात केला तरी फार त्याचा फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे आपण बघितलं की बेसिक्स गोष्टी आहेत की आपलं हेल्थ मेंटेन होण्यासाठी हेल्थ रुटीन मध्ये काय असलं पाहिजे. एक तर लवकर झोपलं पाहिजे. लवकर मग साधारणपणे 10 ते 11च्या टायमिंग मध्येच झोपलं पाहिजे. फार म्हणजे 12च्या पुढे तर नाहीच केलं पाहिजे. पण 12च्या आत कुठल्याही परिस्थितीत झोपलं पाहिजे आणि 5 ते 6 वाजेपर्यंत 7च्या आतमध्ये उठलं पाहिजे. तर लवकर झोपून लवकर उठलं तर त्याला आयुष्य आणि आरोग्य लाभतं असं आपल्या धर्मग्रंथामध्ये पण सांगण्यात आलेलं आहे. आयुरारोग्य वाढतं त्याने. म्हणजेच काय की एकतर लिव्हर फंक्शन डिस्टर्ब होत नाही. लेट झोपल्यामुळे आपण लेट उठतो. उठल्यामुळे काय होतं की साधारणपणे काही लोक 5 वाजता उठतात, काही लोक 5:30 ला उठतात, काही 6-7 ला उठतात. आपण जर 7:30चं टायमिंग पकडू की आपण 7:30 ला उठतोय आणि आपण काही लोक 5:30 ला उठतात. तर ह्याचं थोडंसं कॅल्क्युलेशन करू की आपण जर 2 तास लेट उठत असेल तर आपण 1 महिन्यामध्ये किती लेट उठतो. तर 30 दिवसामध्ये 60 तास लेट उठतो. म्हणजे 30 दिवसामध्ये आपण 1 आठवडा वेस्ट करतोय. जे वर्किंग आवरचा 8 आवर्स असतात तर 30 दिवसामध्ये 60 तास आपण जर 2 तास डेली लेट उठल्यामुळे जर वेस्ट करत असो तर 1 महिन्यामध्ये साधारणपणे 1 आठवडा आपण लेट उठतो. 1 महिन्यामध्ये 1 आठवडा आपण वेस्ट करतो लेट उठून. तर 1 आठवडा जर 1 महिन्यात वेस्ट करत असेल तर 12 महिन्यात आपण किती आठवडे वेस्ट करतोय. तर असे 12 आठवडे म्हणजे 3 महिने आपण वर्षाचे 2 तास फक्त लेट उठल्यामुळे वेस्ट करत असेल. म्हणजेच काय जर 2 तास आपण लवकर उठायला सुरुवात केली तर वर्षाचे 3 महिने आपल्याला एक्स्ट्रा मिळू शकतात वर्किंग आवर्सचे. म्हणजे 2 तासाने जर कॅल्क्युलेशन केलं आणि 8 तास जर वर्किंग आवर्स पकडले तर 1 वर्षामध्ये 3 महिने आपण एक्स्ट्रा मिळू शकतो जर 2 तास लवकर उठलो तर. म्हणजे 3 महिने आपण जास्त काम करू शकतो, जास्त स्टडी करू शकतो, जास्त आपल्या प्रोजेक्टला वेळ देऊ शकतो, जास्त फॅमिलीला वेळ देऊ शकतो. अशा प्रकारे हे 2 तासाचं फक्त कॅल्क्युलेशन आहे. आपण जर 4 तास सकाळचं लेट उठत असाल, समजा काही लोक 5 ला उठतात, 6-7 काही लोक 8 ला 9 ला सुद्धा उठणारे आपल्याकडे असतात. तर 3-4 तास जर लेट उठत असाल तर आपण 6 महिने वेस्ट होत आहेत आपले. 1 वर्षातले 6 महिने वेस्ट होत आहेत वर्किंग आवर्सचे 8 आवर्स याप्रमाणे. तर अशा प्रकारे हेल्दी रुटीन मध्ये लवकर झोपून लवकर उठणे हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतरचा पार्ट आहे एक्सरसाइजचा. एक्सरसाइज बद्दल मी आता थोडक्यात सांगितलं. त्यानंतर मेडिटेशन बद्दल सांगितलं, डीप ब्रिदिंग बद्दल सांगितलं की डीप ब्रिदिंग शरीराला फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे ऑक्सिजनची लेवल वाढते, आपल्याला फ्रेश वाटतं, फुफ्फुसाची क्षमता वाढते.
आणि हे सगळं केल्यामुळे आपली इम्युनिटी वाढते. इम्युनिटी बुस्टिंग त्याला म्हणतो, की इम्युनिटी बुस्टिंगसाठी काय केलं पाहिजे. कोणी काढा घेतं, कोणी औषधं घेतं, कोणी आमचं होमिओपॅथीचं आर्सेनिक अल्बम नावाचं औषध घेतं, कोणी काय घेतं, कोणी काय घेतं. पण हेल्थ मेंटेन करण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याला इम्युनिटी बुस्टिंग जे खऱ्या अर्थाने म्हणायचंय, तर ह्या गोष्टी आहेत, की लवकर झोपून लवकर उठलं पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे 30 to 45 मिनिट्स, त्यानंतर मेडिटेशन किंवा डीप ब्रीथिंग केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे ईट हेल्दी फूड, की आपण हेल्दी पदार्थ घेतले पाहिजे. ह्या रुटीन मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, की आपण हेल्दी पदार्थ खाल्ले पाहिजे. कुठलंही फास्ट फूड नाही खाल्लं पाहिजे. फास्ट फूड म्हणजे जे हॉटेलमध्ये मिळतं, जे म्हणजे वेस्टर्न कल्चरचं फूड आहे, पिझ्झा असेल, बर्गर असेल, चायनीज फूड असेल. चायनीज फूड मध्ये अजिनोमोटोचं प्रमाण फार जास्त प्रमाणात असतं आणि अजिनोमोटो हे शरीराला फार टॉक्सिक आहे. किडनीवरती सुद्धा ते परिणाम करतं. ज्याच्यामुळे टेस्ट येते, टेस्ट मेकर म्हणतात अजिनोमोटोला, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती बॅड इम्पॅक्ट होतो. म्हणून फास्ट फूड आपण अवॉइड केलं पाहिजे, जंक फूड आपण अवॉइड केलं पाहिजे. घरी शिजवलेलं ताजं आणि फ्रेश फूड खाल्लं पाहिजे. सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी सुद्धा खाण्याचं शक्यतो अवॉइड केलं पाहिजे. त्याच्यामुळे ते फर्मेंटेड फूड मध्ये सुद्धा टॉक्सिन्स वाढलेले असतात आणि ते सुद्धा आरोग्याला हानिकारक आहे. म्हणून हेल्दी फूड खाल्लं पाहिजे, फ्रेश फूड खाल्लं पाहिजे, घरी शिजवलेलं फूड खाल्लं पाहिजे. त्या फूड मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश असला पाहिजे. आणि ऍज अ डेझर्ट म्हणून आपण एक तरी फ्रूट डेली खाल्लं पाहिजे. कुठलंही एक फ्रूट जे सीझनल फ्रूट असेल, जे सीझनल असतं तेच आरोग्याला चांगलं असतं. जे आपल्या एरियात पिकतं ते आपल्या आरोग्याला चांगलं असतं. म्हणजे आपल्या एरियात समजा जर सफरचंद होत नसेल, तर सफरचंद आपल्या आरोग्याला तेवढं चांगलं नाहीये. त्या तुलनेने आपल्या आरोग्याला आपल्या एरियात होणारी केळी असेल किंवा मग सीताफळ असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असतील, तर ते जास्त चांगलं आहे. किंवा त्या सीझन मध्ये, आंब्याच्या सीझन मध्येच आंबा खाल्ला पाहिजे. तर अशा प्रकारे त्या सीझनचे फ्रुट्स आपण खाल्ले पाहिजे. तर डेझर्ट म्हणून फ्रुट्स खाल्ले पाहिजे. आणि पालेभाज्या आणि फळभाज्यांचा समावेश जास्त प्रमाणात आहारात असेल तर त्याच्यामुळे फायबर मिळेल. फायबरमुळे टॉक्सिसिटी कमी व्हायला मदत होते. अँटीऑक्सिडंट्स आपल्याला जास्त मिळतात. आणि जास्तीत जास्त प्रमाणात सॅलडचा समावेश केला पाहिजे. सॅलड्स म्हणजे काय? तर सॅलड्स म्हणजे कच्चे पदार्थ. कच्चे पदार्थ कुठले असू शकतात? काकडी असू शकते, गाजर असू शकतो, कच्चा टोमॅटो असू शकतो, पालेभाज्यांचं काही मिश्रण आपण करून ते सुद्धा खाऊ शकतो. मूळ आलेले कच्चे कडधान्य खाऊ शकतो, मटकी असेल, मूग असेल. तर हे सॅलड जर आपण 20% जर त्याचं प्रमाण ठेवलं तर त्याच्यामुळे आपला वेट कमी व्हायला सुद्धा मदत होते. आणि हे कच्चे पदार्थ ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट विटामिन्स आणि मायक्रोन्युट्रिएंट्स ज्याला आपण म्हणतो, सगळे विटामिन्स, मल्टीविटामिन्स ज्याला म्हणतो, ज्याच्यामुळे जे जास्त करून टॅबलेट्स आपल्याला दिल्या जातात, तर ते विटामिन्स सगळे शरीराला कच्च्या फूड मधून जास्त मिळू शकतात. आणि त्या सॅलड्समुळे आपण वेट रिड्यूस व्हायला आपलं मदत होते. म्हणजे जास्तीत जास्त सॅलड्स वरती आपण जर भर दिला तर आपलं वेट मेंटेन व्हायला मदत होते. सगळ्यात महत्वाचं, सॅलडमुळे तुमची स्ट्रेस लेवल सुद्धा कमी होते. म्हणजे तुम्ही जर सतत मेंटल स्ट्रेस मध्ये असाल किंवा मेंटल स्ट्रेसचा जॉब करत असाल, कंपनी वर्कर्स असाल, बिझनेस हेड असाल, कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करत असाल, आयटी कंपनीमध्ये जॉब करत असाल, ऍज अ टीचर असाल, सतत आपल्याला मेंटल स्ट्रेस असेल, मेंटल ऑक्युपेशन असेल, तर आपण सॅलड हे आहारामध्ये ठेवलंच पाहिजे. सॅलड तुमचा लेवल ऑफ स्ट्रेस कमी करायला डेफिनेटली मदत करतं. मग कुठले पदार्थ आहेत की ते खाल्ले पाहिजेत? तर फ्रुट्स मध्ये एक म्हणजे ग्रेप्स आहे, ऑरेंज आहे, लेमन्स आहे. तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण जास्त असतं. व्हिटॅमिन सी साठी ग्रेप्स, ऑरेंज आणि लेमन्स म्हणजे द्राक्ष असेल, संत्री मोसंबी असेल आणि लिंबू असेल. आणि सगळ्यात महत्वाचं की हे जे व्हिटॅमिन्स आहेत हे डेली आपल्याला घ्यावे लागतात. म्हणजे हे काय शरीरामध्ये तयार होत नाहीत आणि स्टोअरही होत नाही. तर डेली त्याची त्याची जी रिक्वायरमेंट आहे तेवढं प्रमाण शरीरात गेलं पाहिजे. म्हणून आपण डेली फ्रुटचा समावेश असला पाहिजे, डेली सॅलड्स आणि व्हेजिटेबलचा समावेश आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. पण व्हिटॅमिन सी चं प्रमाण किती लागतं? तर व्हिटॅमिन सी 75 मिलीग्रॅम फॉर वुमन आणि 90 मिलीग्रॅम फॉर मेल.
एवढं प्रमाण डेली व्हिटॅमिन सीचं लागतं आणि ह्या डेली फूड मधूनच आपल्या शरीरात गेलं पाहिजे. हे कुठेही स्टोअर होत नाही शरीराला आणि म्हणून आपण बरेच दिवस जर खात नसेल तर हे पदार्थ खाल्ले पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी वाढते. व्हिटॅमिन सी हे शरीराला मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटचं पण काम करतं आणि इम्युनिटी वाढवण्याचंही काम करतं. तर त्यानंतरचं व्हेजिटेबल आहे की रेड बेल पेपर म्हणजे ढोबळी मिरची, भोपळी मिरची त्याला असंही म्हणतात. तर याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी चं प्रमाण फार जास्त आहे. हे ऑरेंजच्या 3 पटीने म्हणजे मोसंबीच्या 3 पट रेड बेल पेपर मध्ये, ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आहे. त्यानंतर ब्रोकोली आहे. ब्रोकोली आपल्याकडे जास्त यूज केलं जात नाही. त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए, सी, ई आणि अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स आहेत. त्यानंतर आपल्या आहारामध्ये जास्त समावेश असतो गार्लिक म्हणजे लसूण. तर लसूण काय करतं तर स्लो डाऊन हार्डनिंग ऑफ युअर आर्टरीज म्हणजे आर्टरी रक्तवाहिन्यांचं जे हार्डनेस होत असतो तर तो स्लो डाऊन करतो आणि इम्युन बुस्टिंग प्रॉपर्टीज आहेत. तर हे कशामुळे येतात तर हेवी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फर कंटेनिंग कंपाऊंड म्हणजे लसणामध्ये सल्फर कंटेनिंग कंपाऊंड आहे की ते इम्युनि बुस्टिंगचं काम करतं. आणि हाच सल्फर होमिओपॅथीमध्ये आम्ही औषध जे वापरतो ते सुद्धा अशा प्रकारे इम्युनिटी बुस्टिंगचं काम करतच असतं. म्हणजे लसूण याच्यामध्ये जास्त प्रमाणात सल्फर कंटेनिंग कंपाऊंड आहे. त्याचा फायदा आपल्याला इम्युनिटी बुस्टिंगसाठी होतो. त्याच्यामुळे लसणाचा समावेश आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. तिसरं म्हणजे जिंगर, अद्रक. अद्रक काय करतं तर कुठल्याही प्रकारची सूज, इन्फ्लमेशन कमी करण्याचं काम करतं आणि घशाची खवखव वगैरे कमी करण्याचं काम करतं. तर अशा प्रकारे अद्रक सुद्धा आपल्या शरीराला हेल्पफुल आहे. त्यानंतर स्पिनॅच, पालक सगळ्यात रिच इन व्हिटॅमिन सी, सर्वात जास्त व्हिटॅमिन सी आहे आणि त्याचप्रमाणे न्यूमरस अँटीऑक्सिडंट आहेत, बीटा कॅरोटीन आहे आणि पालका इतके कंटेंट कुठल्याच भाज्यांमध्ये नसतील असं मला वाटतं. प्रतिकारशक्ती वाढवण्याचं फार मोठं काम पालक करत असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत की योगर्ट. योगर्ट म्हणजे काय? दही. दही काय करतं तर स्टिम्युलेट युअर इम्युन सिस्टीम टू हेल्प टू फाईट डिसीजेस म्हणजे तुमच्या प्रतिकारशक्तीला चालना देतं टू फाईट डिसीजेस म्हणजे आजाराशी लढण्यासाठी. त्याच्यामध्ये ग्रेट सोर्स ऑफ व्हिटॅमिन डी आहे. व्हिटॅमिन डी काय करतं तर हाडे मजबूत करण्याचं काम करतं. व्हिटॅमिन डी हाडे मजबूत करण्याचं काम करतं आणि ते योगर्ट म्हणजे दही, दह्यामधून ते आपल्याला मिळत असतं. दही आपली शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं. दह्यामध्येच व्हिटॅमिन बी 12 सगळ्यात जास्त आहे. आजकाल बी 12 कमी कोणामध्ये होतं जनरली शाकाहारी लोकांमध्ये बी 12 कमी होतं आणि बी 12च्या डेफिशियन्सीमुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. बऱ्याच वेळा असं पाहायला मिळतं की त्या लोकांमध्ये औषधच लागू पडत नाही कारण व्हिटॅमिन बी 12 ची लेवल फार कमी झालेली असते. तर अशा लोकांना, शाकाहारी लोकांना आम्ही दही खाण्याचा सल्ला देतो. त्याच्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढते, बी 12 लेवल वाढते. बी 12 लेवल कमी झाल्यामुळे दुसरं काय होतं की होमोसिस्टिन नावाचा हार्मोन वाढतो. होमोसिस्टिन वाढलं की मग कोलेस्ट्रॉल लेवल वाढते आणि ब्लॉकेज होतात. म्हणजेच शाकाहारी लोकांमध्ये जर बी 12 ची डेफिशियन्सी आली तर त्यांच्यामध्ये अटॅक येऊ शकतात, स्ट्रोक येऊ शकतात म्हणजे पॅरालिसिसचे अटॅक येऊ शकतात. म्हणून शाकाहारी लोकांनी 6 महिन्यातनं, वर्षातनं एकदा आपली बी 12 ची लेवल चेक करावी जर आपण दही खात नसाल. आणि शाकाहारी लोकांनी दही आहारामध्ये कंपल्सरी खाल्लंच पाहिजे. ऍटलीस्ट थोडं तरी खाल्लं पाहिजे. काही लोक म्हणतात की आम्हाला दह्यामुळे त्रास होतो. पण फ्रेश दही खात असाल तर डेफिनेटली त्रास होत नाही आणि तरीही त्रास होत असाल तर त्यांना होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊन त्यांचं जे अलर्जी असते ती आपण रिमूव्ह करू शकतो. त्यांनी त्याप्रमाणे ट्रीटमेंट घेऊन दही खायला सुरुवात केलीच पाहिजे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात रिच सोर्स आहे व्हिटॅमिन बी 12 चा दही आणि दह्यानंतर ते मिळतं मांसाहारी पदार्थामध्ये. पण शाकाहारी लोक जर दही खात नसतील तर त्यांनी त्यांच्यासाठी दही हा एकमेव सोर्स आहे. दुसऱ्या सोर्स मधून तेवढं व्हिटॅमिन बी 12 मिळत नाही. त्यानंतर महत्वाचा घटक आहे आल्मंड्स म्हणजे बदाम. बदामामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात. व्हिटॅमिन ई काय करतं तर when it comes to preventing and fighting of the colds, vitamin E tends to take a backseat to the vitamin C. Vitamin C ला vitamin E सपोर्ट करतं. व्हिटॅमिन सी ला व्हिटॅमिन ई सपोर्ट करतं आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं, इम्युनिटी बुस्टिंगचं काम करतं
फायटिंगचं काम करतं. ज्यावेळेस तुम्हाला सर्दी, कोल्ड, कफ सारखे इन्फेक्शन होत असतात त्यावेळेस. म्हणून जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन होत असतील किंवा झालं असेल तर बदाम जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजे. मग बदाम किती खाल्ले पाहिजे? तर ऍटलीस्ट मूठभर तरी बदाम प्रत्येकाने दररोज खाल्ले पाहिजे. आणि बदाम हे पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे, पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. ऍडल्टला किती बदाम खाल्ले पाहिजे? तर 15 ऍडल्ट नीड 15 मिलीग्राम ऑफ व्हिटॅमिन ई ईच डे. आणि हे कुठून मिळतं? हाफ कप ऑफ सर्विंग आल्मंड्स किंवा 46 होल शेल्ड आल्मंड्स, म्हणजे 46 आल्मंड्स किंवा हाफ कप ऑफ सर्विंग आल्मंड, म्हणजे अर्धा कप बदाम आपण खाल्ले पाहिजे. किंवा सगळ्यात सिंपल आहे की आपल्या मुठीमध्ये जेवढे बदाम बसतात तेवढे बदाम आपण खाल्ले पाहिजे. तर बदाम हे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई बरोबर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतं. आणि कोल्ड सारखे सर्दी, खोकला, घसा सारख्या इन्फेक्शन मध्ये ते शरीराला फार मोठं मदत करतं. बदामामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात आणि प्रोटीन हे अँटीबॉडी तयार करण्यासाठी शरीराला उपयोगी येतात. म्हणून बदाम तर आपण खाल्लेच पाहिजे. त्यानंतर आहे टर्मरिक. टर्मरिक म्हणजे हळद. तर ही अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून काम करते. म्हणजे सूज वगैरे येत असेल तर त्याच्यावर आपण बऱ्याच वेळा हळद लावतो. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कुर्कुमिन आहे. आणि कुर्कुमिन हे इम्युनिटी बुस्टिंगचं काम करतं, अँटीव्हायरलचं काम करतं. तर टर्मरिकचा थोडासा वापर आहारामध्ये झाला पाहिजे, जास्त प्रमाणात सुद्धा नको आहे. ग्रीन टी बोथ ग्रीन आणि ब्लॅक टीज काय करतात? त्याच्यामध्ये फ्लॅवोनॉइड्स असतात. फ्लॅवोनॉइड टाइप ऑफ अँटीऑक्सिडंट. तर अँटीऑक्सिडंट शरीरामधून ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स बाहेर काढायला, किल करायला मदत करतात. तर ते ग्रीन टी मध्ये असतं. ग्रीन टीचा वापर आपण करू शकता. पपईमध्ये काय असतं? जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, पोटॅशियम असतं, मॅग्नेशियम असतं आणि फ्लोरीन असतं. फ्लोरीन नाही, फोलेट असतं. तर अशा प्रकारे पपईमध्ये सुद्धा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि मिनरल्स आहेत. त्यानंतर किवी जास्त प्रमाणात आपण पूर्वी डेंग्यूच्या ह्याच्यामध्ये खाल्ली असेल तर याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात किवीमध्ये फोलेट असतं, पोटॅशियम असतं, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन के चा रोल प्लेटलेट वाढवण्यामध्ये येतो. त्याच्यामुळे किवी सारखे पदार्थ आपण प्लेटलेट काउंट वाढण्यासाठी खात असतो. आणि व्हिटॅमिन सी पण असतं जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतं. तर अशा प्रकारे आपल्या डाएट मध्ये वेगवेगळे जे आयटम्स आहेत, फूड आयटम्स आहेत, फ्रुट्स आहेत, तर त्याचा काय रोल असतो आपल्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, हे आपण थोडक्यात बघितलं. ह्या जर एवढ्या गोष्टींचा समावेश केला तर आपली इम्युनिटी निश्चित वाढेल असं मला वाटतं. त्याच्यासाठी वेगळे औषधं घेण्याची कुठली गरज नाही, कुठले सप्लिमेंट घेण्याची गरज नाही. फक्त आपण एवढंच केलं पाहिजे की रेग्युलर लवकर झोपून लवकर उठलं पाहिजे, एक्सरसाइज केला पाहिजे, डाएट प्रॉपर असला पाहिजे, हेल्दी फूड खाल्लं पाहिजे. तर अशा प्रकारे हेल्दी लोकांचं रुटीन कसं असलं, हे सगळ्यांचंच रुटीन आहे. पण हेल्दी राहण्यासाठी हे रुटीन फार महत्वाचं आहे. पण आपल्याला जर इतर आजार असतील तर त्या आजाराबरोबर हे रुटीन तर महत्वाचं आहेच, पण त्यांच्या आजारासाठी वेगळ्या प्रकारे आपण मॅनेजमेंट करावी लागते. त्याच्यामध्ये समजा तुम्हाला डायबिटीज असेल, शुगर असेल, बीपी असेल, तर त्या आजाराची ट्रीटमेंट सुरू ठेवून हे रुटीन आपण फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं. डिसीज म्हणजे जर डायबिटीस असेल तर डायबिटीसच्या टॅबलेट घेतल्या पाहिजे. डायबिटीस ची लेवल कंट्रोल झाली पाहिजे. लेवल कंट्रोल ठेवून आपण आपली इम्युनिटी वाढवू शकतो. आणि त्याच्याबरोबर हे सगळं सांगितलेल्या गोष्टी जर फॉलो